आई मी जेजुरी सोडून येणार नाहीये। काय म्हणालीस? हो, जेजुरी सोडून गेल्यानं प्रश्न सुटणार आहेत का? तुम्ही काय बोलताय लक्ष्मी देवी? म्हणजे माझ्या लेकीचं दुःख मी असंच बघत बसू असं म्हणायचंय का तुम्हाला? ह्यावर काहीतरी मार्ग हा निघणारच। त्यासाठी जेजुरी सोडून जाण्याची काही आवश्यकता नाही। तुम्हाला तसं वाटत असेल, पण मला तसं वाटत नाही। आता मी कोणाचं काही ऐकणार नाहीये। म्हाळसा, मी काय म्हणाले ध्यानात येतंय ना तुझ्या? म्हाळसा, अगं अशी शांत का उभी आहेस? बोल ना काहीतरी। आई मी जेजुरी सोडून जाणार नाहीये। अगं तुला कळत कसं नाहीये? आई आहे मी तुझी, तुझ्या भल्यासाठीच हे सारं करते मी। अगं तुला अस्वस्थ पाहून मला किती त्रास होतोय कसं कळत नाही तुला? माझ्या डोळ्यांसमोर तुला होणारा त्रास कसा पाहू मी? पण आई, ह्यावर जेजुरी सोडून गेलं तर मार्ग कसा सापडणार आहे? त्याला सामोरं जाऊन इथेच काय तो मार्ग शोधावा लागणार आहे। आता तू मला सांगू नकोस हे सारं। मी कोणाचं काही ऐकणार नाहीये। आता मी ठरवले, मी तुझंही काही ऐकणार नाहीये। मी तुला माझ्या बरोबर नेवासेला नेणारच। पण आई पास, आता काहीही बोलू नकोस। तसं मी ह्यांना सांगतेच, तू प्रस्थानाची तयारी करायला घे। कोणीही कितीही म्हटलं तरी आमच्या लेकीची काळजी आम्हालाच घ्यावी लागणार आहे।